ओम. श्रोतेहो नमस्कार. क्लिप 53. कालच्या भागात आपण पूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे जीवनचरित्र ऐकण्यास सुरुवात केली आहे. आज आपण त्याच्या पुढचा भाग ऐकूया. काल आपण ऐकलं की वासुदेव शास्त्रींची देवांबरोबर पराकोटीची सख्य भक्ती होती. आता पुढचा भाग. वाडीला असताना अन्नपूर्णाबाई दुर्गा मावशींकडे बाळंतपणासाठी होत्या. अन्नपूर्णाबाई म्हणजे त्यांची पत्नी वासुदेवानंद स्वामींची. बाळंतपण झाले पण मुलगा लगेचच वारल्याचे समजले. नंतर काही दिवसांनी वाडी सोडून उत्तर दिशेला जाण्याची बुवांना आज्ञा झाली. कोल्हापूर, पंढरपूर, बार्शीहून गोदावरी तीरी गंगाखेड येथे मुक्काम केला. अन्नपूर्णाबाईंना महामारीच्या साथीत गंगाखेडलाच उपद्रव सुरू झाला व तेथेच त्या पुण्यवान साध्वीने आपला देह सोडला. वासुदेव शास्त्रींनी तिथून पुढे प्रवास करून उज्जैन येथे नारायणानंद सरस्वती यांच्याकडून दंड ग्रहण केला. पत्नीच्या निधनानंतर 13व्या दिवशीच और्ध्वदेहिक संपल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी संन्यासाश्रम घेतला होताच. दंडधारणेनंतर त्यांचे नवीन नाव वासुदेवानंद सरस्वती असे ठेवण्यात आले. महाराजांचा पहिला चातुर्मास उज्जैनलाच झाला. महाराजांच्या हयातीतला पुढील सर्व काळ जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणे जग कल्याणाकरताच गेला. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे भारतात अनेक ठिकाणी त्यांचे चातुर्मास झाले आणि शेवटचा 23वा चातुर्मास गरुडेश्वरला झाला आणि तेथेच 1914 साली महाराजांनी आपले अवतार कार्य संपवून ते अनंतात विलीन झाले. आपल्या छोट्या आयुष्यामध्ये असाधारण संघर्षमय कालखंडामध्ये महाराजांनी हिमालया एवढे कार्य दत्त संप्रदायासाठी करून ठेवले आहे. कर्म, ज्ञान, भक्ती, सगुण आणि निर्गुण, वेदांत आणि योग अशा परमार्थातल्या सर्व अंगांवर विलक्षण प्रभुत्व असलेले अभूतपूर्व असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्याला अवतारी कार्य समजले जाते. सारख्या भ्रमंतीत असलेल्या या सत्पुरुषांची दत्त संप्रदायाची प्रासादिक ग्रंथ संपदा अफाट आहे. काही ग्रंथांची नावे देत आहे: दत्तपुराण, शिक्षात्रयी, द्विसाहस्त्री, सत्यदत्त पूजा, दत्त महात्म्य, समश्लोकी श्री गुरुचरित्र, सर्व देवता आणि नद्यांवर स्तोत्रे. प्राकृत भाषेतही करुणा त्रिपदी सारख्या अनेक उत्तम रचना आहेत. त्यांचे गुरुपदी गेलेल्या काही शिष्यांची नावे दीक्षित स्वामी, गांडा महाराज, नारेश्वरचे रंगावधूत महाराज, गुळवणी महाराज, नाना महाराज सराणेकर अशी आहेत. या सर्वांनी दत्त संप्रदाय अनेक पटींनी वाढवला. आता आपण चरित्रातील लीला प्रसंग हा भाग सुरू करत आहोत. अगदी लहान वयापासून ते पुढे अलौकिक साक्षात्कारी सिद्ध पुरुष होणार ही लक्षणे दिसत होतीच. ते प्रज्ञावान आणि एकपाठी होते. सर्पावर मंत्रप्रयोग. माणगावहून जवळच्या गावी एका ठिकाणी वासुदेव भटजी आपल्या सहकाऱ्यांबरोबर मंत्रपुष्पा करता चालले होते. रस्त्यात एक साप संध्याकाळच्या वेळी आढळला. त्या गृहस्थाच्या सांगण्यावरून वासुदेवाने त्या सर्पावर माती हातात घेऊन मंत्रप्रयोग केला आणि सर्पाच्या सभोवती ती माती टाकली. दुसऱ्या दिवशी आठवण झाल्यामुळे तिथे जाऊन पाहतात तो सर्प तेवढ्या वर्तुळात फिरून दमून निश्चेष्ट झाला होता. दुसऱ्या मंत्राने हा प्रतिबंध दूर करताच तो साप वेगाने पळून गेला. सापाचे हाल पाहून वासुदेवाच्या मनावर परिणाम होऊन त्यानंतर असा मंत्रप्रयोग करण्याचे त्यांनी कायमचे सोडून दिले. नदीचे नामकरण हा पुढचा मुद्दा. पुढचा अनुभव. वासुदेव बुवा अद्यापि प्रसिद्ध पावलेले नव्हते. ते नरसोबावाडीहून माणगावला येताना गावाशेजारील नदीजवळ आलेल्या वेळी एक दिव्य स्त्री प्रगट झाली आणि बुवांना म्हणाली, आता तुम्ही माझे नामाभिधान केल्याविना पुढे जाऊ नका. तेव्हा बुवांनी थोडा विचार केल्यावर ती जलदेवता आलेली आहे आणि नदीला नाव नाही हे त्यांच्या लक्षात आले. तुझे नाव आम्ही निर्मला असे ठेवलेले आहे असे सांगून तिला नमस्कार केल्यावर ती दिव्य स्त्री अदृश्य झाली. गावची बरीच मंडळी त्यांना आणण्याकरता आली होती. बुवांनी नदीचे नाव निर्मला ठेवले आहे असे सर्वांना सांगितले आणि तेव्हापासून ते नाव रूढ झाले.
मूकं करोति वाचालं पंगुम लंघयते गिरीम. पुढचा एक अनुभव. हावनूर हे तुंगभद्रा नदीकडचे गाव. तेथे त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरात टेंबे स्वामींच्या चातुर्मासाच्या वेळची ही गोष्ट आहे. तेथे चातुर्मास आहे याचा कुणालाही पत्ता नव्हता. तेथे गोपाळबुवा राजाध्यक्ष त्यांना शोधित आले व त्यांनी एक अखंड भजन सप्ताह करून ग्रामस्थ मंडळींना प्रसादाला बोलवले. 500 मंडळी प्रसादाला जमली. मुलांच्या पंक्तीत एक जन्मतः मुका मुलगा बसला होता. जेवताना अधूनमधून बरेच जण श्लोक म्हणत होते. महाराजांनी त्या मुक्या मुलालाही श्लोक म्हणायला सांगितला आणि तो मुलगा एकदम बोलू लागला व अस्खलितपणे त्याने श्लोक म्हटला. जमलेली सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. अशीच घटना यापूर्वी महाराज गोकर्णाच्या भागात असताना घडलेली होती. एका घरी भिक्षा मागायला गेले आणि ओम भवती भिक्षां देही असे म्हणाले. घरातील गृहिणी लांब स्वयंपाकघरात असल्यामुळे तिला हे ऐकू गेले नाही. परंतु सोप्यावर बसलेला मुलगा पांगळा असल्यामुळे तोही आत जाऊन निरोप सांगू शकला नाही. परंतु महाराज त्या मुलाला म्हणाले, उठ, आईला जाऊन सांग. या शब्दोच्चाराने तो मुलगा आयुष्यात पहिल्यांदाच पळत आत गेला व आईला अत्यानंद होऊन महाराजांचे स्वागत करून तिने भिक्षा वाढली आणि आपले भाग्य म्हणून आपले चरण आमच्या घरी लागले आणि मुलावर कृपा झाली, आम्ही कृतज्ञ आहोत असे सांगितले. हावनूरला आणखी 2 गोष्टी झाल्या. त्या गावात शैव वैष्णव वाद जरा जास्तच होता. सुरुवातीला महाराजांची योग्यता लक्षात न आल्यामुळे वैष्णव मंडळी कार्यक्रमात भाग घेत नसत. शेषगिरी नावाच्या वैष्णवाच्या बहिणीच्या लग्नानंतर काही महिन्यातच तिचे पाय आखडून तिला चालताही येईना. महाराजांच्या कानावर ही हकीकत गेल्यावर तिला मंदिरात भजनाच्या वेळी आणण्यास सांगितले. तिला पिशाच्य बाधा झाली होती. भजनानंतर महाराजांनी तिला अंगावर कमंडलूतील पाणी शिंपडल्यावर आणि तेच पाणी डोक्याला अंगाला लावल्यावर ते पिशाच्य ओरडायला लागले, तुला सद्गती मिळेल असे महाराजांनी सांगितल्यावर पिशाच्य तिला तात्काळ सोडून गेले आणि ती बाई एकदम उठून उत्तम चालू लागली आणि अधू झालेली दृष्टीही सुधारली. त्यानंतर मात्र वैष्णवही महाराजांच्या भजनी लागले. याच चातुर्मासात गुळवणी महाराजांनाही उत्कृष्ट अनुभव मिळाला. वामनराव गुळवणींचे वय त्यावेळी 23-24 वर्षाचे होते. गाणगापूरला गुरुचरित्राचे सप्ताह करून सद्गुरूंना भेटण्याच्या तळमळीने 1.5-2 महिने अत्यंत कष्टाने शोध घेत ते हावनूरला पोचले होते. सद्गुरू भेटल्यावर अत्यानंद झाला. वडिलांच्या वार्षिक श्राद्धामुळे 10-12 दिवसांच्या सत्संगाच्या वास्तव्यानंतर त्यांना कुडूजीला परत जावे लागले. निघताना जड अंतःकरणाने त्यांनी स्वामींना विचारले, आता पुन्हा भेट केव्हा होणार? त्यावेळी टेंबे स्वामींनी आपल्या हृदयाकडे बोट दाखवून ते दर्शन घ्यायला सांगितले. वामनरावांना त्या ठिकाणी व्याघ्रांबरधारी दत्त प्रभूंचे दिव्य दर्शन होऊन ते धन्य झाले व हे लक्षात ठेव असे स्वामींनी सांगितले. आजही त्यांनी काढलेले हे चित्र पुण्याच्या वासुदेव निवासामध्ये भक्तजन पाहू शकतात. आज आपण इथे थांबूया. याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम. सत्सत.